घरी गेल्या पानपुड्या खात घालून साऱ्या गावला खिशात टाकून जोर सोसायटीचा अध्यक्ष नालाय कुठला त्या लवंगात तो घसा बसत नीट तो वाचत नाही विठाला विठाला त्याच्याकडे गेलो काय झालं काय म्हणजे 700 क्विंटल सोयाबीन झालं वा 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 हळद हो 1.5 कोटीची हळद पण झाली वा सोयाबीन विकलं का 9 वर्षाचं तसंच हो 9 वर्षाचं तसंच हो 4000 क्विंटल सोयाबीन गेली मला वाटलं इथून आमदार तिला फॉर्म भरतो का पाहतायचे कारण त्याचे काही पैसे येत नाहीत ना तितक्या काय होतं की 4000 खर्चच भेटत नाही मी शेतकरी आहे ना मी असा बोलून देऊ बाप्पा आहे पण आपण शेतकरी आहे त्याच्यामुळे मला कळत नाही आणि इतर व्यापार पैसे विटर आहेत आणि इकडं खूपच शेती त्या माहिती 13 तुमच्या शिल्लक देखनसाठी शेतात खेळत असं चालू विडाला विडाला बाकी स्वदेशी 150 कोटीची प्रॉपर्टी बाप परमेश्वरा काय सुखी नाही त्याच्यावर 5 मिनिटांनी म्हणलं सोय हो काय देवानं तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं हो 150 कोटीची प्रॉपर्टी काय नाही महाराज सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या पण पोरग संध्याकाळी बुटा हातून येते बऱ्याच शब्द पुन्हा झोप नाही आली अशीच का नाही आली बुटा हातून जर 2ला पोरग आलं तर ठीक आहे आणि आला त्याला कुठं घेऊन आलं मला मारलं तो म्हणजे 150 कोटीची प्रॉपर्टी असूनही सुखी नाही पैशाने सुख असतं का आणि पैशाने सुख असतं तर बाबाजी रावणाला भेटलं नसतं का त्याचे कमी पैसे होते का पण सुख भेटलं का त्या रावणाला अद्याप नाही त्याची एक चौकटी खासदार तरी त्याला सुख नाही तर तू आम्हाला पैशाने सुख भेटत असतं का आपले पैसे म्हणजे शेळीचं शेपूट शेळीच्या शेपटीनं किती येणार द्यायला तो 5 कोटी मागून बघत नाही कारण ती असते जितकी किती हात द्यावर 5 कोटी मागून कधी द्यायला आपले पैसे जितके म्हणून यावेळी करायचंच नाही की मला पैशाने सुख भेटत नाही नालायक का नाही सुख पैशाने भेटत नाही महाराज अद्याप नाही सुख फक्त त्या लोकांकडे संतांकडे बहुपायी संतांच्या असो पैशातही संसारातली लोक सुखी नाही सुख प्राप्त होण्यासाठी विश्वाचा मार्ग आणि संत आपले शास्त्र म्हणून संत संग देईल सदा चला पुढच्या कडव्यात सांगितलं देवानं सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुकोबारा देतो पण याच्यासाठी तुम्हाला गर्भवास भोगावं लागेल सुखे घालावे आम्हाशी मला जर तुकोबाऱ्यामध्ये गर्भवासाची आम्हाला भीतीच नाही महाराज विटेवरचा मार्ग काय चुकू म्हणजे गर्भवासाच्या भीतीनं योगी लोक तपी लोक सिद्धी लोक सिद्ध लोक मुक्त झाले मुनी मुक्त झाले सुलभतो प्राप्तीवर राम नावाच्या प्राप्तीवर आम्हाला गर्भवास काही करीत नाही आम्हाला संसार सुद्धा काही करीत नाही सुखे घालावे आम्हासी साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला मोठ्या श्रद्धेने करा आवाज देव चांगलं मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली जुनी परंपरा बऱ्याच दिवसापासून
त्याला संस्थान गावकऱ्यांच्या वतीने मनोहर महाराज आमंत्रित करते. याही वर्षी येण्याचा योग आला बारीक शरीर गावकऱ्याला. माझं परम वाक्य वारकरी संप्रदायातलं एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन विटेवरच्या मालकाच्या अंतकरणातलं रत्न गुरुवर्य सिद्ध पुरुष सद्गुरु हरिबापू महाराज. त्यांच्या नामाला त्यांच्या स्मृतीला त्यांच्या तात्विक आणि सात्विक भक्ती तत्वाला हात घालणारा सत्ता आहे. त्यांच्या नामाच्या साधनेला भजनाच्या साधनेला वारीच्या परंपरेला स्पर्श करून जाणारा हा सत्ता आहे. आणि त्या परम पावन सद्गुरु हरिबापूंच्या कृपेने त्यांच्या या भक्ती उत्सवामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आत्मज्ञानी गिरगावच्या बाजूला कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य आहे. आदरणीय या गावातलं गायन क्षेत्रातलं तात्विक सात्विक घोषरत्न आदरणीय मनोहरजी महाराज कोठेकर ते संपर्क करत होते. आहेत सुद्धा. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला असं वाटतं यजमान पद्धती आदरणीय गोपाल शेठ तोष्णीवार याच गावातलं रत्न काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांकडे बघितल्यावर कोणी म्हणणार नाही ते माहेश्वरी असतील म्हणून. एक नाही प्रकाशराव आपण बघितलं काळ्या मातीशी नाळ असलेलं कुटुंब आहे. राजे हो माणूस किती मोठा हो द्यायचा पण काळ्या मातीशी नाळ असली पाहिजे. एक माहित असावं महाराज आपल्या महाराज लोकांनी प्रत्येक कीर्तनात 5-4 मिनिटं शेतीवर बोललं पाहिजे. त्याचं कारण सांगू का? कारण आपल्या संप्रदायाचं तत्व हे शाकाहार आणि शाकाहार देशाचा मंत्री जिवंत ठेवू शकत नाही. मोबाईलवर कॅमेऱ्यावर बोलायला मग त्या भीती थोडीच वास्तव आहे. देशाचा मंत्री शाकाहार जिवंत ठेवू शकत नाही. देशातला व्यापारी सुद्धा शाकाहार जिवंत ठेवत नाही. विठ्ठलजी राग येऊ नका. देशातला कुठलाच व्यक्ती शाकाहार जिवंत ठेवू शकत नाही. वारकरी संप्रदायाचा आहार आहे शाकाहार. हा आहार जिवंत ठेवायची ताकद फक्त माझ्या शेतकरीला आहे. फक्त शेतकरीला आहे. किती मंत्री एका जागेवर झाल्या बोर्ड तयार करते. शैक्षणिक क्षेत्रातले किती कोंबडे एका जागेवर झाल्यावर तुरी तयार करते. व्यापाऱ्याकडे मशीन आहे का बिडकरजी तुम्हाला तांदूळ तयार करायची नाही. मशीन फक्त तीच आहे ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो आणि त्या घामापासून मोती तयार होतात. ते मोती म्हणजे शाकाहार आणि तो शेतकरी राजा आहे. कधी कधी त्याच्यावर बोललं पाहिजे. एखाद्याने 4-2 हजार रुपये दिल्या त्याच्या बहिणी धुतू कीर्तनात सुंदर्या. कधी कधी शेतकऱ्यावर बोलत आहे ना तुझ्या घरात माल आहे म्हणून तुला बोलता येते. बोलत आहे कधी कधी शेतकऱ्यावर त्यांच्यामुळे आपल्या माल टिकल्या का. कोण टिकवतोय माल? शेतकरी टिकवतो. त्याच्यामुळे असं शेतीशी नाळ असलेलं कुटुंब कसं तुम्हाला यावं. तुमचे नाव करून त्यांना यावं. शेतीशी आवड असली पाहिजे. मी एक सांगू बसा डॉक्टर तुमच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुमचे काही दुकान मला बंद नाही पाडायचे. बसा तुमच्या झोपताना झोपीतून उठल्या गोळ्या खाण्यापेक्षा पैशावाल्याच्या बायकोनं हप्त्यात एकदा चप्पल बांधावर काढून टाकची आणि बिना चपलाची काळ्या मातीत चल जाईन कसतो रे. चला जाईन चला जाय ना. कमरावर हात द्यायचं काम नाही तुला. हो मी बसून पण कीर्तन कशामुळे करायलोय. ज्या दिवशी काला नाही त्या दिवशी भाकरी शेतात खातोय म्हणून बसून पण कीर्तन करता येते. 9 जाग्यावर हात द्या मिळेल. 9 जाग्यावर. हो पण केवळ शेतीमुळं बसून होत
नाटक केले असलेले ही केवळ काळ्या मातीची ताकद आहे माझ्या विधाला. याच काळ्या मातीची नाळ असलेल्या कुटुंबात जन्माला आलेलं रत्न आमचे आशिषजी क्राईम ब्रांच मध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. या मातीशी संबंध ठेवला. संभाजीनगर सारख्या क्षेत्रात मोठ्या नोकरी क्षेत्रात कार्यरत असताना ज्या मातीत आपला जन्म झालाय, ज्या मातीत त्या साधूंमुळे आपल्या संस्कार आहेत, अशा साधूचं भान अंतःकरणात ठेवून या सप्ताहामध्ये फुलगाई फुलाच्या पातळीचं सहकार्य त्यांच्याकडून होतंय. असे आदरणीय आशिषजी पोलीस डिपार्टमेंटमध्ये वा त्यांची प्रसादाची सुद्धा एक पंगत आहे. तुम्हाला धन्यवाद साहेब. गोपाळ शेठ कृष्णवाद तुम्हालाही धन्यवाद. माझ्यावर आतून प्रेम करणारे लोक अजिबात होते. मला असं वाटतंय मनोहर महाराज तुमच्या परिसरात सगळ्याच माहीत असेल. हे जास्त जीव लावते लोक अजिबात होत. हेही आजच्या यजमान परत त्यांचाही भाग आहे. त्यांनाही धन्यवाद. आणि बऱ्यापैकी माझ्यावर आतून प्रेम करणारी तुम्ही सतर्कता आलात. राजे हो मी काय करू शकतो. बसल्या बसल्या तुमच्या चरणावर नाक भाषेपर्यंत प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती तुला सर्वांना प्रणाम करतो. माझ्या वारकरी संप्रदायातलं तात्विक रत्न आदरणीय हरिभक्ती परायण परमश्रद्धेय आमचे नामदेव महाराज काकडे सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रणाम. बऱ्यापैकी महाराज मंडळी म्हणजे सगळ्यांना प्रणाम. आदरणीय पूज्यश्री श्रीराम महाराज पांगरेकर अभिमन्यू महाराज जे काही पुन्हा असतील ते अशा सगळ्या महाराज सगळ्यांची नावं पाठ नाहीत मला माफ करा. सगळी जेवढी वारकरी संप्रदायाची महात्मे त्यांच्या पायात कुठं असल्यामुळे त्यांच्या पायावर नसतात. कारण वारकऱ्यांच्या अगदी पाया पुढचं लढत नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात वारकरी उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण पायावर माझं डोकं आहे. म्हणून तुम्हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नक्षत्रातलं रत्न आदरणीय मंगेश महाराज आहेत. गायन क्षेत्रातल्या बुलंद तोफी पंढरीनाथ महाराज आहेत. शंकर महाराज आहेत. याच गावातलं रत्न आदरणीय मनोहर महाराज आहेत. वाघ ज्ञानेश्वर वाघ महाराज आहेत. भास्कर महाराज आहेत. आदरणीय आमचे ते जुनाट शेषराव मामा आहेत. मस्तक माझा पायावर हिरेकरी बाबा संस्थेचे विद्यार्थी चोपदार भालदार आदी करून साऊंड सिस्टीम वाले सगळ्यांना प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो विठाला. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला किती मागण्या मागतात त्याच्यातली एक मागणी तुमच्या पुढे सादर करतो. जे काही मला आशीर्वाद देतात त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतो. गुणगाडीला आवडली. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात तेव्हा भजन मी करतोय त्याबद्दल तुमत नाही, पण आवडीनं तुमचं भजन करावा असं मला देऊन टाक. आता मी कीर्तन करायला भजन नाही का? गिना वाजणारा रामकृष्ण हरी म्हणतो हे भजन नाही का? यांनी गायन सुरू केल्यावर तुम्ही स्वर देता हे भजन नाही का? तुम्ही आवडीनं भजन ऐकायले हे भजन नाही का? तुम्ही बसून भजन ऐकायले आवड नाही हे भजन नाही का? पण तुमच्या वाजण्यात माझ्या बोलण्यात त्यांच्या विना वाजण्यात तुमच्या म्हणण्यात आणि तुमच्या श्रवणात आवड किती आहे हे त्याची त्याच्या मेमरी कार्डावर कळत. आवड किती आहे की ज्याच्या त्याच्या मेमरी कार्डाला कळत. तुकोबाराय म्हणजे तेव्हा आवडीनं भजन करावं. गुणगाणी म्हणजे भजन मी आवडीनं तुझं गुण गावं. किती भजन चालू येतं. अभंग
ते व्हायच्या आधीचे आहेत. सकाळच्या काकड्याला तर चातुर्मासाची पद्धत आहे. भाऊसाहेब, अण्णासाहेब, जहागीरदार यायचा उद्या काकड्याला चहा होईल. तात्यासाहेब, नानासाहेब, जहागीरदार यायचे बिस्किटाची पुढे येते. आणि कशावर सांगितलं माहिती? माईक मध्ये इतका हलकटपणा मला तरी वाटत नाही कुठं असं. मी शिक्यावर असू शकते. आवडीनं भजन फक्त 23 श्लोकांनी केलं. त्याच्यात 1 नंबरचा वारकरी मारुतीला आहे. मी म्हणत नाही तुकोबाई म्हणतात, मी म्हणत नाही पैशांचे मालक म्हणतात, मी म्हणत नाही ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी म्हणतात, मी म्हणत नाही ज्ञानोबाई म्हणतात, मी म्हणत नाही गुरुतीदार म्हणतात, मी म्हणत नाही मुक्ताई साहेब म्हणतात. पायावर महाराज एक जण म्हणला, महाराज मी त्या गावामध्ये जाऊन कीर्तन केलं आणि नारळ घेतलं नाही. कोटी कोटी धन्यवाद. जेवलंच का? हो. 3 चपात्या, 2 वाट्या वरण, 1 वाटी भाजी, 9 पापड, 2 लोणच्याच्या पोळी, मिठानं हात धुवून घरी आलो. 23 पैकी कसं भजन केलं मारुतीरानं? आपली नाही खाली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची. केवळ वनीचे वनचर पादे खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर याच्यातला मुद्दा आहे का? पाले खावीर वानर, पाले खावीर वानर. पाळा भजन केलं, बर काम केलंय. मारुतीराचं तोंड बंद नव्हतं तर माणसाचं काम केलंय. बर काम केलं, भाकर काय काय हरकत आहे, तरी मी खाल्ली नाही. पाला खाऊन गुलाबजामुन उचलले तर देवाचे घरी. पर्वत उचलले. काय खाऊन? काला खाऊन उचलले रे. काला खाऊन भजन किती केले? मारुतीरानं किती भजन केलं? इतकी पात्रता वेगळी गावच्या बाहेर सांगायला. एवढी जीव अधिकारी आहे का माझी? मारुतीराच्या भजनाला पुरुषांत सांगायला. मारुतीराच्या सोबत राहणाऱ्याने किती भजन केले त्याचा एक पुस्तक मानतो. मालकीन हरवल्या. कोण म्हणते माहिती? मारुती. कोणाला? 18 पद्म वांढर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांबूर. इतक्यातले एक तरी मत फुटावा, एक तरी मत फुटावा, एक तरी. सक्का भाऊ बघायला ग्रामपंचायतला आणि श्रीरामदा त्याच्या पाण्यात म्हणतो मतदान कोणाला आणलं? मोकाड्याला समजला बाबा महाराज.
रान मोजल्यावर त्याच्याकडे 2 इती रान मोह निघत आहे. थोडासा रानात आहे आणि 2 इती रान त्याच्याकडे निघते. त्याला मतदान हाणागिरी कमायचा भाऊ सख्खा आधी जन्माला आला आणि नंतर तो जन्माला आला.